तर मित्रांनो आता चाललोय आपण आज ट्रेकला जायचंय, अवचितगडला चाललोय। 4 जण निघणार होतो आम्ही इथून सोबत, पण 2 जण काय नेहमी सारखं प्लॅन कॅन्सलच केलाय। आता बाकीचे जे भेटणार आहेत आपल्याला डायरेक्ट लोकेशनवर भेटतील। तर चला। तर आता इथं गडाच्या पायथ्याला जे गाव आहे त्या गावामध्ये आहे। आता इथून ट्रेक चालू करेल आम्ही। इथून ट्रेकचा रोड आहे वरती जायला। इथून ट्रेक चालू करेल आणि वरती ते लोक गेलेत आपल्या आधी। आपल्याला जरा पोचायला लेट झालं, वरती गेल्यावर दाखवतो। बाकी जरा मज्जा येते ट्रॅकिंग करायला। फर्स्ट एक्सपिरियन्स आहे। याआधी कुठल्या गडावर काय गेलो नव्हतो मी। गडाला पण पहिल्यांदाच विजिट करतोय मी, आणि ट्रॅकिंग पण पहिलीच आहे आपली। जवळपास अर्धा अंतर तर कव्हर झालंय। आता हळूहळू फील होतंय, दम लागायला लागला हळूहळू। रस्त्याला जाम खेकड आहे तिथं, कोणाला पाहिजे असतील तर सांगा, येताना घेऊन येतो। आता खरं चालू झाल्यासारखं वाटतंय ट्रेक। इतका दम लागायला लागला आता काय नाही, तरी पण मला सवय आहे, इझी आहे। मागच्या जी बघा फाटून 4 झाले। आता चप्पल घेऊन गड्याने शूज घातला नाही ट्रॅकला, चप्पल घेऊन आले आणि चप्पल लागले सरकायला। आता दगडांचं काहीतरी आहे इथं, गडाकडे जाण्याचा मार्ग दिलेला आहे, आणि दगडांचं काहीतरी आहे। आता आपल्याला अजून काय माहित नाही। वरती गेल्यावर कोणाला तरी विचारूया, तिथे नक्की काय होतं ते सांगतील आपल्याला, मग समजेल। मग तेव्हा तुम्हाला पण सांगतो मी। आता अजून एक 15 मिनिटाच्या अंतरावर तरी असेल गड। जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त आपलं ट्रेक पूर्ण झालंय। इतका काही अवघड नाही, छोटासा ट्रेक आहे, तरी पण पावसात पण घाम फुटतोय। आम्ही त्या साईडून चढत आलोय वरती, त्या साईडून ही दुसरी साईड आहे अपोजिट। आता अजून जातोच वरती, पडलो असतो आता। पाय सटकतोय, जरा जपून जायला पाहिजे, एवढं बिंदास जाऊन चालणार नाही, कारण की पावसाळ्याचे दिवस आहेत आणि खाली सगळं चिखल झालंय, त्यामुळे पाय लगेच सटकत आहेत। जवळपास आता मी 90% चढलोय, कारण आता गडाच्या पायऱ्या पण सुरू झाल्यात, म्हणजे जास्त वरती गड नाही, जवळपास थोडं अंतर बाकी आहे। पडलं असतं आता गडी, ही जी आहे माझ्या नावाने बोंबलत बसली असती। थोडं कमी राहिले, व्ह्यू बघा सगळा। वर्कआउट मध्ये एवढा घाम फुटत नाही, तेवढा घाम आता फुटतोय। हे गडाच्या दरवाजापाशी पोहोचलोय, महादरवाजा आहे। ऑलमोस्ट गडावर पोहोचलोय, अवचित गडाचा महादरवाजा पोहोचलोय आम्ही। आता एकदम भारी वाटतंय। ते बघा तोफा आहे तिथं, तुम्हाला दाखवतो। बोर्ड लावलाय, हे बघा। आता सध्या नवीनच तोफ लावलेली, भारी वाटते जरा। गड आता इथून सुरू झालाय आपला। तर हे बघा, आपली महाराजांच्या काळामधली विहीर किती खोल आहे काय माहिती, आता जास्तच खोल असणार। हे गडावर जायचा मार्ग चालूच आहे आपला। पुढं काहीतरी आहे, बघूया। 30 मिनिटात आम्ही गड चढलो, आणि आपल्या आधी जे गेलेले आपले मित्र
कीर्ती दिदी जिनं ही ट्रिप मला स्पॉन्सर केले. त्या लोकांना इथं पोचायला 45 मिनटं लागले आणि आम्ही 30 मिनटात पोचलो आहे. इथं मंदिर आहे छोटं. आता सगळे भेटलेत जे जे आपल्या आधी आलेले. आणि ती कीर्ती दिदी ही ट्रेक स्पॉन्सर करणार आहे मला. बघू आता काय काय स्पॉन्सर करते. करणार ना? बघू काय काय स्पॉन्सर करते. इथं बघा छोटे छोटे तळे बांधलेत सगळे. काय बोलतात? हा, याला जोड टाका बोलतात. आणि तिथं लिहिलंय पिंगळसई देवी. तिथं बोर्ड लावलाय. तिथं छोटं मंदिर आहे तिथं पण. हे साथीदार येऊन बसले आधी. रस्ता दाखवायला आहेत आपल्याला. तुला घाबरते, तुला खायला बसून कसं घाबरते तू असं काय नाही सर का? ओय बघ दोषद कपड्यांनी पकड नाही तर पेपरनीच पकड. चाय केलेली आहे. चाय सगळं खायचं प्यायचंय सगळं. आता ह्यांनी एखादी बाटली पलटी मारू. हे बघा चहा दाखव. अरे बघ तोंडासमोर झालं. हे बघा ओंकारची पप्पी घेते अजून. सगळे कागद टाका. आता इथे थोडं साईडला जाऊया. आणि कालच्या रक्षाबंधनचा व्हिडिओ एडिट केला आहे. व्हिडिओ एडिट केला आहे पण रात्री घरी माणसं जास्त असल्यामुळं व्हिडिओ एडिट करून त्याला व्हॉइस ओव्हर करायला टाईम नाही भेटला. कारण की पूर्ण आवाज येत होता सगळा. त्याच्यामुळे फक्त त्याचा व्हॉइस ओव्हर राहिला आहे. स्क्रिप्टचा फोटो आहे माझ्याकडं. त्याचा व्हॉइस ओव्हर करतो इथे थोडं साईडला जाऊन. एक 5-10 मिनटाचं काम आहे. तेवढं करून आपण आपला परत ट्रेकिंगचं जे चालू आहे ते पूर्ण करूया. खाली बघून नाहीतर येशील खाली आमच्यावर. हा ये बाबा आलं तर इतकं वजन नाही माझं. नाही फक्त झेपणारं पाहिजे जरा ताकदीचं. मागं कोण आहे? वरती जायचं आहेत ना? हाय सगळी चप्पलवरती आहेत. मी एकटा बुटावरती असं म्हण. अरे फर्स्ट टाइम जॉन्स बैठा था कैसा होगा? तू बाबा थोडी श्रीमंत आहेस मग तुझं असणार ना चांगलं. तुझं कितीच आहे बघ? 66,000 आणि 19,000. जमीन आसमानाचा फरक आहे. अरे मग काय तुझा कुठला अमक्या? इथं आहेत ना थोडीशी हे आहेत. बाराच्या पावसामुळे हे ते पर्यटक दिसत होते. शिलालेख आहेत पण ते सगळे असे पडलेलेच आहेत. आणि म्हणजे एका जणाला मी बोलवलेलं म्हटलेलं आज आला तर तुम्हाला जमलं तरी या. पण त्याला सुट्टी नाही मिळाली. नाही तर आम्ही ते केलं असतं.
म्हणजे ह्या गडावरती खूप बरंच काम बाकी आहे, खूप पण जर व्यवस्थित लक्ष दिलं ना गड खूप मोठा आहे आणि सुंदर आहे, प्रतिम आहे. फिरायला जाम आहे ना गडा, मग आणि पण आता पावसाळ्यामुळे एवढं ते दिसत पण नाही काय काय कुठे कुठे आणि पब्लिक खूप कमी येते. माहित नाही ना एवढं कोणाला. आता आता आम्हाला पण दिसत नाही, ऐक जरा, हे आता दिसत नाही इकडं काही ना काहीतरी असंच शकतं. हा आम्हाला तरी कुठे माहिती होतं हा गड, आम्हाला तू सांगितलंस तेव्हा माहित पडलं ना. मी हा ब्रिज, हा तर हे ब्रिजचं आम्ही आलो तेव्हा काढलेलं बंद केलेलं होतं, गुरं वगैरे जातात म्हणून. त्या पायऱ्या दिसत तुला जमिनीमधल्या, कसलं भारी वाटतं. हा सिंगल काढूया. वगैरे छान येतात तिथे. ह्या साईड एवढं काय बघण्यासारखं नाही आहे म्हणशील तर. तुला व्हिडिओ घ्यायचा असेल, असं हे घ्यायचं असेल तर मग जाऊ शकतोस तू. थोडंसं असं ग्रीनिश आहे आणि ह्या साईडला जाऊ शकतो. आणि जाऊन काय करायचं तिकडे, काय आहे ते तर सांग. अरे ते मी बंद करतो ना. प्रॉपर गावाचं नाव, प्रॉपर गावाचं नाव आहे ना ते? होय होय. पुढचं पाऊल टाक बघू. मज्जा, आपली मज्जा घेते ती. आपली मज्जा घेते ते. काय तुला नुसतं फोटो काढायचे यार, नुसतं. कोण म्हणते ते? आपण आता अर्धा गड फिरलोय, अर्धा फिरलोय ना, अर्ध्याची जास्त. अर्ध्यापेक्षा जास्त फिरलोय आणि आता अजून थोडा बाकी आहे. हा आता दिंडी दरवाजा पाशी आहे, हे बघा दिंडी दरवाजा, दिंडी दरवाजा हे बघा. आणि ही कीर्ती दिदी बघ इकडं, आणि ही मी आणि हे बघा ओंकार. व्ह्यू. ते चावायला येते बघ, पकडायला तरी येत नाही मला. तो बघ, तो बघ. की आपण काठी दे. काठी दे की त्याला. उचलवर आपण पकडू. आवाज येतोय त्याचा? अरे गवत ह्या साईडून देणार आहे मंद. उचल पकडणं झालंय. राहू दे, चल सोड. नाही पकडायचं. ये तिकडे जागा पकडायला. येऊन त्या चावला तुला चल. अरे किती कपडे मला खुश लागली. चपला प्रयत्न काय येत वरती. मग तू बघून बारिश चल मिस. इथे सोलरच्या लाईट लावलेत बघ ना. ए इथे सटक आहे आरामात. बरोबर आपण नंबर क्लिअर झूम करून बघू. नाही आपल्याला फोन काढायला लागेल. पिशवीत घातलंय तेरा दोस्त इधर आया है, तू नहीं आया है. त्या तोफ मध्ये ये ते बघ, तो मागे दाखव, मागचं दाखव. ये देख, सेम टू सेम अन्ना. ये देख सेम तेरे जैसा. आणि तेव्हा तिथे एक तोफ आहे. उधर भी एक तोफ आहे, देख तिकडे पण एक तोफ आहे. इकडे तोफ आणि गोळा पण आहे याच्यामध्ये. पोरा ये. तर आता आम्ही उतरतोय, ट्रेक संपलाय, उतरायचं झालोय. पाऊस जाम पडतोय, सगळीकडे पाणी झालंय. उतरायला जरा घसरण झालं जाम. हे बघा उतरतोय, हे बघा ट्रेक. काय वरते म्हणजे ट्रेक नको चल. हे बघा आम्हाला लीड करते कीर्ती दिदी, लीडर आहे आता सध्या. मज्जा आली आज. पहिला ट्रेक होता,
पूर्ण नाही झालेला, अजून चालू आहे. अजून आम्हाला खाली उतरून जायचं, त्यात काय पण होऊ शकतं. बरोबर ना? अजून ट्रेक पूर्ण नाही झालेला. हे बघा, आणि हा आम्हाला रस्ता दाखवतोय. रस्ता माहित आहे मला, तरी पण दाखवतोय. काही जण आमचे मित्र आले नाहीत, त्यांची कमी इथं जे सगळे कुत्रे होते त्यांनी आम्हाला जरा पण भासून नाही दिलेली, जरा पण. त्यामुळे काय कोण आलं नाही आलं अशी कुत्रे असतात, त्याचे मित्र समजायचे. ते पण आपले जे जे आले नाहीत त्यांची नावं देऊन टाकली त्यांना. आता नावं नाही घेत ना, तर वाईट वाटतं ज्यांना जे जे आले नव्हते त्यांना. मग अशी वरती जाताना आपल्याला माहीत नव्हतं हे काय आहे बघा, पण आत्ता समजलंय त्याला बहुतेक, ते पण मला कन्फर्म नाही, विरगळ बोलतात त्याला. विरगळ ना तर देवीचं मंदिर असंच काहीतरी आहे. ते काय नक्की मला माहीत नाही आहे. तुम्ही मला कमेंट करून सांगा, जरा शंका दूर होतील. ज्यांना माहीत नाही, माझ्यासारखं अजून काही जण असतील ज्यांना माहीत नसेल, त्याच्यातून शंका दूर होतील त्यांच्या. बघा, तर आता आम्ही उतरलोय गड. जो काही ट्रक होता आमचा पूर्ण झालाय. हे बघा, इथून सुरुवात केलेली, तिथं शेवट केला. इकडून असं वरतीपर्यंत आहे सगळं. हे आपल्याला पूर्ण खालीपर्यंत सोडायला आलेत, पूर्ण शेवटपर्यंत साथ दिली. हां, ते जाताना त्यांच्यासोबत वरती गेले होते. आत्ता काय हे बघा, पोचलो आपण खाली. तर पूर्ण ट्रेक संपलाय, आता गाडीजवळ जायचं. हे बघा, आता परत त्या खालच्या गावामध्ये आलोय. आता गाडीजवळ जायचं, सामान सगळं नीट ठेवायचं आणि घरी जायचं जेवढं लवकर होईल तेवढा. कारण रिटर्न ट्रॅफिक लागलं एकदा तर रात्र होईल पूर्ण जायला. तर गाडी लावलेली तिथं आलोय, तर सगळं सामान ठेवलं. आता ते काही हिशोब आहे तो करतायत, जेवण घेऊन गेलेलो वरती त्याचा हिशोब करून आता निघणार. तर लवकर जायचं आहे घरी. कालचा पण ब्लॉग एडिट करायचा बाकी आहे अजून, आणि आजच्या पण ब्लॉगचं काम करायचं आहे. तर आता सानपाड्यामध्ये पोहोचलो आहे. किती वेळ लागला आपल्याला? 2 तास लागले. प्रॉपर 2 तास लागले. 90 किलोमीटर होतं. येताना ट्रॅफिकमध्ये लागलं, पण ठीक आहे.